त्रास किंवा होणारा आनंदही ते आपल्या 3-4 व्यक्तींचा सारखं आहेत कर्म. ती फेडायला भोगायला चांगलं किंवा वाईट आपण एका घरामध्ये आलोय, एका छताखाली आलोय, बरोबर आहे. त्यामुळे भगवंताखेरीज कोणी नाही. ठीक आहे, कर्तव्य सगळ्यांची करायची, पण त्याच्याशी किती अटॅच राहायचं, किती आपला जीव त्याच्यासाठी द्यायचा हे तुमचं तुम्ही ठरवायचं. आणि दुसरा सिद्धांत फार महत्वाचा आहे, तो केला तर तुम्ही सुखीच किती आजपासून. कुणाकडूनही जगात अपेक्षा ठेवू नका. कुणाच कडून 30 वर्ष संसार केला, अर्धा कप चहा मागितला तर काही नवरा देईना कधी, ज्याच्यासाठी राब राब राबले, त्या पोरांसाठी एवढं केला, अर्धा कप पाणी दे म्हणलं तर पोरगा येईना. हा व्यथा आहे की नाही? अपेक्षाच नाही केली तर माझ्या म्हातारपणीची काठी म्हणून मुलांना वाढवू नका. त्यांना वाढवण्यात तुम्हाला आनंद मिळतोय म्हणून मुलांना वाढवा. तुम्ही दुसऱ्यांसाठी केलं, भगवंत तुमची कामं येऊन कधी करून जाईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आज वृद्धाश्रम का आले? भारतासारख्या देशात, जो संस्कृतीचा देश आहे, आई बापाला वृद्धाश्रमात टाकण्याची वेळ का आली आहे विचार करा. पण जी कर्म आहेत तीच उगवणार आणि ह्याला जबाबदार पालकच आहे. फोन आल्यावर जर वडील म्हणत असतील मी घरात नाहीये, फोन आलाय काहीतरी महत्वाचा, कोणीतरी कोणाचं काही देणं आहे, तर मुलाला खूण करून वडील सांगतात सांग मी घरात नाहीये. तुम्ही धडधडीत खोटं बोलताय, तुम्ही मुलांना काय शिकवणार? खरं बोला, सत्य बोला, तुम्हाला अधिकार नाही. त्यामुळे तुम्ही आधी तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना बाहेर काढत असाल, त्यांची काळजी घेत नसाल, मुलं काय वागणार? माझ्या आजी आजोबांना कशी वागवते माझे आई वडील, मग तुमचं काय बोलण्याचा अधिकार आहे? तुम्ही तेच फेडणार. तुमची मुलं पण तुमच्याशी अशीच वागणार. कर्म सिद्धांत आहे. तुमचं पटाव न पटाव, कसे व्यक्ती असो, सासू सासरे आई वडील, तुम्हाला त्यांचं केलंच पाहिजे. तुमच्यावर हे ऋण आहे. तुम्हाला रक्त मांस हाडं पेशी शरीर हे आई वडिलांनी दिलेलं आहे. तुम्हाला पटाव न पटाव काही होऊ दे, तुम्हाला तुमच्या आई वडिलांसाठी करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. परमेश्वराचं नाव नाही घेतलं तरी चालेल. आई वडिलांची सेवा करणं पहिलं आहे. मग तेच जर तुम्ही करत नसाल, तुमची मुलं तुमच्याशी तशीच वागणार. हे लिहून ठेवा, काळ्या दगडावरची रेग आहे. कर्माचा लॉ आहे, हा नियम आहे. जे पेरल तेच उगवणार. त्यामुळे मुलांनी असं वागावं ही अपेक्षा करत असाल तर आपण आधी तसे वागतोय का हा विचार करा. तो दुसरा सिद्धांत असा आहे की कुणाकडूनही अपेक्षा करू नका, तुम्हाला दुःखच येणार नाही. आणि तिसरा सिद्धांत असा आहे, ग्लासमध्ये जेवढं पाणी आहे, भगवंताने आपल्याला जे काही दिले मीठ भाकरी, त्याला विनम्रपूर्वक म्हणा, देवा तू दिलंय, हे खूप दिले माझ्यासाठी. कृतज्ञतेचा भाव आणा की परमेश्वरा तू दिले, हे खूप दिलंय. आणि असं वागून बघा, भगवंत तुमची कामं कधी करेल तुम्हाला कळणार पण नाही, कळणार सुद्धा नाही. आणि त्याच्यासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी आजपासून करण्याचा प्रयत्न करा. माझ्यासाठी मी जगणं, माझ्या मुलांसाठी जगणं, आईबापासाठी जगणं, हे कुणीही करतात. पशुपक्षी पण करतात. आपल्या बछड्यासाठी जगतात, आपल्या बछड्यासाठी खाणं पण घेऊन येतात, पालन पोषण करतात. कुणीही जगतं ना, जगतं की नाही? आपल्यासाठी जगतं, कुणीही जगतं. पण जो दुसऱ्यासाठी जगतो त्याच्यासाठी परमेश्वर आहे हा भाव पाहिजे. हिने मला मदत केली, मी हिला मदत केली, म्हणजे हिनेच मला मदत केली पाहिजे असं नाही. चांगला कर्म आहे, सोडून द्या, कुणी तुमच्या मदतीला उभं राहील. त्यामुळे असा एक संकल्प करा की अख्ख्या एका दिवसामध्ये मी एक तरी असं कर्म करीन छोटंसं की ज्यात माझा फायदा नाही, मला काहीच नाही, माझा स्वार्थ नाही, मला यातून काहीच मिळणार नाही, पण त्याला आनंद होईल, त्याला काहीतरी बरं वाटेल, त्याला चांगलं वाटेल. असं कर्म करायला सुरू एकच करा दिवसातनं, हळूहळू वाढवा. पण त्यामुळे तो बॅलन्स आहे, तो तुमचा जो बॅलन्स आहे, पुढं जो तुम्ही प्रॉपर्टी नेणार आहात बरोबर, तो वाढायला मदत होईल. मग आपली प्रॉपर्टी कशाची वाढवायची? आपल्याला सत्कर्मांची वाढवायची आहे, जी की आपण बरोबर कुठेही गेलो तरी घेऊन जाऊ शकतो. मग आपलं हे आयुष्य आपण घालवतोय, हे कुठली प्रॉपर्टी जमवण्यामध्ये घालवायची हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. म्हणून आजपासून असं ठरवा की एक कर्म हे मी नक्की चांगलं करीन. मग 3 सूत्र कुठली? मी भगवंताशिवाय या जगामध्ये माझं कुणीही नाही, फक्त भगवंत आहे.
दुसरं सूत्र काय आहे, कुणाही कडून जगामध्ये अपेक्षा करू नका, तुम्ही बघा तुम्हाला दुःख येणार नाही. आणि तिसरं सूत्र असं आहे, जे काही भगवंताने आपल्याला दिलंय त्याच्यासाठी कृतज्ञ राहा त्याच्याकडे. कुठलीही अपेक्षा, देवा तू दिलंय, मला उदंड दिलंय, पण मी तुझ्याकडे काय मागतेय, तुझं नाव माझ्या मुखात कायम राहू दे, तुझं नाव माझ्या मुखात कायम राहू दे. बस इतनी तमन्ना है पूरी हो जाए, तू सामने हो मेरे, मेरा दम निकल जाए, होठों पे हो नाम तेरा, मेरा दम निकल जाए, हाथों में हो काम तेरा, मेरा दम निकल जाए. ही प्रार्थना करा देवाकडे. भरताना माझी प्रॉपर्टी इथं आहे, पैसा तिथं आहे, जमीन तिथं आहे, ही कागद तिथं आहे, असं करत जर प्राण सोडला, मुलं घरदार बघण्यात प्राण सोडला, तर मग आहे तुम्हाला कर्माची खेळ. पण ज्या क्षणी तुम्ही शेवटच्या क्षणी त्याचं नाव घेऊन प्राण सोडाल, तेव्हा तुम्ही वैकुंठामध्ये जाल. पण शेवटच्या क्षणी नाव येण्यासाठी जन्मजन्म घालवावे लागतील. त्याचं नाव घेण्यामध्ये एकमेव जो संत होता तुकाराम, जो जिवंतपणे वैकुंठामध्ये गेला. मग आपण संत जनाबाई, तुकाराम, नामदेव सगळे जे नुसते उदाहरणं बघतो, पण आपण तसं का होऊ शकत नाही. पीठ दळायला घरामध्ये विठोबा पांडुरंग येतोय, केवढी उंची असेल, या सगळ्यांना घरात काही सुख होतं का संसारात. मीराबाई अखंड विष प्यायला तिने, पण ती काय नाही, कृष्ण भक्तीत रंगून गेली होती. मग आपण किरकोळ हे झालं ते झालं ते झालं रडत राहतो का. मग भगवंत येईल का, हाक मारणार नाही येणार. त्यांच्यासारखं करून बघा, एवढं जमणार नाही, पण सुरुवात तर करा. सुरुवात तर करा, तर तुमच्या हाकेला 100% देईल. आणि जी प्रॉपर्टी आपल्याला कमवायची आहे, ती प्रॉपर्टी कमवण्याच्या मागं लागा. आज जर ती कमवली नाही तर झोप उठली पाहिजे. अरे आज मी काहीच कमवलं नाही, माझा आयुष्यातला एक दिवस फुकट गेला. आपण काय म्हणतो, अरे त्यात पैसे कमवले नाही, अरे आज एक यात आपला वेळ चाललाय. जे बरोबर न्यायचंय ती प्रॉपर्टी कमवण्याच्या मागं लागा, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी ही सत्यसाई सेवा ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यासाठी आमचे स्वामी आहेत. कसं जगावं, कसं बघावं जगाकडे, आपला दृष्टिकोन कसा बदलावा. साईबाबांचा सगळ्यात मोठा चमत्कार मिराकल, कुठे विभूती आली, कुठे अमृत आलं, हे नाहीये, हे नाहीये. माणसाच्या हृदयाचं परिवर्तन. मी आज असा होतो, मी आज आता उद्या असा आहे. माझ्यात झालेला बदल, आज मी आहे तशी उद्या आहे का, उद्या आहे तशी परवा आहे का, का तुम्ही सारखं ज्युनियर केजीतच बसणार आहे. काहीतरी तुमची वाढ व्हायला पाहिजे का नको. मग हे स्वतः शोधायचं आहे. जर कालची मी आणि आजची मी ह्याच्यात जर माझ्या जीवनात काही परिवर्तन नसेल, तर माझं आयुष्य, माझे जीवन हे फुकट गेले हे समजा. आणि मग जन्म घेत राहा प्रत्येकाने. आपल्याला मोक्ष भिक्षा असलं मागं नाही लागायचं. पण तुम्ही म्हणला ना, मला शांती पाहिजे, मला सुख पाहिजे, मला आनंद पाहिजे, जो चिरकाळ टिकणार आहे, जो संपणारा नाहीये, तो पाहिजे असेल, तर तुम्हाला यातलं काहीतरी नक्कीच करावं लागेल. मी बऱ्याच पॉईंटवर बोलले, डॉक्टर आपले आलेले आहेत, पण आता मला तुम्हाला असं सांगायचं आहे की हे जे सगळं आहे, हे सगळं आम्हाला आमचे स्वामी शिकवतात. आता तुमच्या एवढ्या लोकांची कॅटरॅक्टची ऑपरेशन आपण करतोय. तुम्ही मला सांगा की एक कॅटरॅक्टच्या ऑपरेशनला साधारण किती खर्च येतो, सांगा, अंदाजे सांगा. 30-35 हजार येतो. आपण दर महिन्याला एवढा 500-1000 ऑपरेशन्स करतोय. कोणीतरी आपल्या खिशातलं देत असेल का नाही, असेल का नाही, त्याशिवाय ऑपरेशन होतील का, नाही होणार. मग हे जे शिकवलंय, जे कोणी करताय, जी कोणी ती प्रॉपर्टी जमा करण्याच्या मागे लागलेले आहेत, ते ह्यांच्यामुळे लागले. हे आमचं ऑर्गनायझेशन, ही आमची समिती आहे. मग तुमच्याकडून आम्हाला काय पाहिजे, काहीच नकोय, एक नवा पैसा नकोय. पैशाचा आम्ही शब्द सुद्धा काढत नाही समितीमध्ये. आम्हाला त्यांच्या तशा सूचना आहेत. काही नको तुमच्यासाठी, तुमच्यासाठी करणारे सगळेजण आहेत. पण तुम्ही काय देऊ शकता, तुम्ही कोणी उपकरणच्या ह्याच्या खाली डबलेला आपल्याला आवडेल का. आपण कोणाचं घेतलं तर आपल्याला वाटतं आपण कसं कधी ना कधी देऊन टाका, वाटतं की नाही, बरोबर आहे की नाही.
मग आज जर 30-35 हजार कॅटरॅक्टच्या ऑपरेशनला खर्च येत असेल, कोणीतरी तुमच्यासाठी काहीतरी करत असेल, तर आम्हाला तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे ते सांग. पैशाचं आम्हाला काहीच नको. आमच्या सत्यसाई सेवा ऑर्गनायझेशनचे प्रमुख 3 विंग्स आहेत, 3 भाग आहेत. पहिला भाग आहे आमचा आध्यात्मिक भाग, स्पिरिच्युअल विंग. त्याच्यामध्ये काय काय येतं? भजन, नगर संकीर्तन येतं. म्हणजे पहाटे ब्राह्ममुहूर्ताला परमेश्वरी ताकद ही खूप जास्त असते, त्यामुळे पहाटे आम्ही छोट्या छोट्या रोडमधनं सगळे एकत्र जमून भजन गात जातो. त्याला म्हणतात नगर संकीर्तन. नंतर येतं नामस्मरण, जे वाल्या कोळी सगळी तुम्हाला त्याची महिमा सांगितली मी, पण कसं चिट्टी होते का, भाजी होते का, असं नाही. ज्यावेळी त्यांच्याशी तुम्ही एकरूप असाल ते नामस्मरण, जप, ध्यान आणि सत्संग. म्हणजे काय, आता मी तुमच्या बरोबर करते हा सत्संग. हे संपूर्ण आध्यात्मिक विंगमध्ये येतं. ह्याच्यात तुम्हाला ज्या ज्या गोष्टीत आवडेल त्या गोष्टीत तुम्ही भाग घेऊ शकता. तुम्हाला कधीही वाटलं गावामध्ये आपल्याला सत्संग ठेवायचा आहे, तुमचे एवढे लोक आहेत, माझा फोन नंबर घ्या, मला कधीही बोलवा. 24/7 मी भगवंताच्या सेवेसाठी अवेलेबल आहे. माझं जीवन हे त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे तुम्ही मला कधीही बोलवा, मी कधी यायला तयार आहे. माझा नंबर घ्या जाताना आणि मला बोलवा, मी यायला तयार आहे. हे झालं आध्यात्मिक. दुसरं आहे शैक्षणिक. बालविकास हा आपण वयाच्या 6 वर्षापासून 15 वर्षापर्यंत घेतो. मातीचा ओला गोळा आहे, त्याला जसा आकार द्याल तसा तो घडतो. एकदा मुलांमध्ये तत्व रुजली, संस्कार रुजले की जगात ते कुठेही जाऊ दे, तत्व विसरणार नाही. तर असा आमचा बालविकास चालू आहे. यूथ, जी मुलं कॉलेजमध्ये आहेत त्यांना तर आता फार गरज आहे. मोबाईलसारख्या डिव्हाइस त्यांचं वाटोळं करून टाकलेलं आहे. कुठली गोष्ट किती बघायची, काय करायचं, त्यांचे कोर्सेस सगळं आपण यूथला मार्गदर्शन करतो. शिवाय आपण यूथसाठी जर ते काही विषयात कमी असतील, मॅथ्स, सायन्स किंवा त्यांचं, तर आपण फ्री ऑफ चार्ज ही कोचिंग तुमच्या गावामध्ये येऊन सुद्धा आपण त्यांचं घेऊ शकतो. आणि जसं मुलांसाठी आहे तसं पॅरेंट्ससाठी पण आहे. पालकांनी कसं वागावं त्याचे सुद्धा आम्ही पॅरेंट्स मीटिंग घेतो. कारण तुम्ही जर आदर्श वागला तर मुलं, नाही तर मुलं तुम्हाला म्हणते तुम्ही काय वागताय, तुम्ही आम्हाला काय शिकवताय. त्यामुळे पॅरेंट्स काउन्सिलिंग, पॅरेंट्सच्या मीटिंग या पण आमच्या एज्युकेशनल विंगमध्ये, शैक्षणिक उपक्रमामध्ये येतात. आणि तिसरी ॲक्टिव्हिटी आपली आहे ती म्हणजे सर्व्हिस ॲक्टिव्हिटी, सर्व्हिस विंग. त्याच्यामध्ये पहिले नारायण सेवा. आपली पुण्यामध्ये 365 दिवस अन्नदान चालू आहे. दररोज आपण 300पेक्षा जास्त पाकिटं पोळी, भाजी आणि भाताची बनवतो. आणि ससूनमध्ये किंवा जे असे लोक आहेत की ज्यांची इथं घरं नाही, जे गावातनं आलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण दररोज 365 दिवस अन्नदान करतोय, नारायण सेवा करतोय. मेडिकल कॅम्प्स, जशी की तुमच्या गावामध्ये येऊन मेडिकल लाईन डॉक्टरनी शोधलं, सांगितलं की तुम्हाला कॅटरॅक्ट आहे, कॅटरॅक्टचं ऑपरेशन करायला पाहिजे हे सांगितलं, त्यामुळे तसे कॅम्प्स आपण घेतो. नंतर गाई गुरांसाठी आपण कॅम्प्स घेतो, त्यांना औषधं, वेटरनरी कॅम्प्स. व्हिजिट टू हॉस्पिटल्सला आपण जातो. ओल्ड एज होम, वृद्धाश्रमात जातो. ऑर्फनेज, अनाथाश्रमात जातो. अनाथ मुलं रस्त्यावर सोडली आहेत त्यांच्या इथे जाऊन काम करतो. ग्रामसेवा करतो, नारायण सेवा करतो. अशा अनेक ॲक्टिव्हिटीज आपण करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रशांती सेवा. इथे ज्यांना आम्ही मानतो, ज्यांच्यामुळे आमचं हे सगळं चालू आहे, त्यांच्या जिथे गुरुगृही सेवा करण्याचं पुण्य जे आहे तिथे आम्ही जातो. आणि वर्षातनं 2दा, एक तर मार्च आणि 1 सप्टेंबर, 8 दिवस जाऊन आपल्याला सेवा करण्याची तिथे संधी मिळते. या सगळ्यात तुम्हाला जिथे जिथे इच्छा आहे तिथं तिथं भाग घेऊ शकता. आणि वर्षातनं 2 आमची मोठी भजनं असतात. एक महाशिवरात्रीला पूर्ण रात्र अखंड भजन असतं, पूर्ण रात्र नामस्मरण. आणि एक ग्लोबल भजन साईबाबांच्या वाढदिवसाच्या आठवड्यामध्ये असतं. ते संध्याकाळी 6ला सुरू होतं आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता संपतं. अशा आमच्या अनेक ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. ज्याच्यामध्ये तुम्हाला भाग घेता येईल त्यात तुम्ही भाग घ्या. आणि तुम्ही जी तुम्हाला कृतज्ञता या रूपात द्यायची असं कर्म करून त्यांच्या चरणी अर्पण करा. 2च मिनिटं नाव घेऊन संपूया. ताई आलेले आहेत. श्रीराम राम राम रघुनंदन हे घनश्याम, श्रीराम रघुनंदन हे घनश्याम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम
साई राम, जय बोलो भगवान श्री सत्य साई बाबा जी की